नमस्कार. सर्वांना मी मनापासून सर्वांचं स्वागत करते आणि खूप आनंद व्यक्त करते की मला कळलं आहे की तुम्ही सर्वजण होमवर्क करत आहात, आपल्या जीवनामध्ये हे प्रत्यक्ष उतरवत आहात. कारण हा विषयच असा आहे की तुम्हाला जीवनात प्रत्यक्ष उतरवल्याशिवाय ह्या गोष्टी समजणारच नाही किंवा अनुभव जोपर्यंत तुम्ही स्वतःचा घेणार नाही तोपर्यंत ती अनुभूतीच्या रूपाने तुमच्यामध्ये ते घेणारच नाही. है ना? त्यामुळे याला हा शाळेचा होमवर्क नाहीये की तुम्हाला वेळ काढा, वही पुस्तक घ्या, बसा असं. तर ते तुम्हाला एक लिहायला सांगितलं मी ग्रॅटिट्यूड, तर याच्यासाठी की आपल्याला थोडस पहिल्यांदा प्रॅक्टिस केली तर मग ती भावना आतपर्यंत रुजते आणि मग ती इतकी ऑटोमॅटिक येते की तुम्हाला वही पेन घेऊन घ्यायची गरज नाही किंवा स्पेशल वेळ काढायची गरज नाही. किंवा काही काही वेळेस स्पेशल वेळ काढला तरी तो इतका सुंदर वेळ असतो की तुमच्या आयुष्यातला म्हणजे किती क्षण म्हणजे तुमचे दुःखाचे असतील ते एका क्षणामध्ये सगळं तुमचं दुःख निघून जातं. ठीक आहे. तर येस, सगळ्यांनी म्यूट करून ठेवा. सुजाताचं म्यूट होत नाही का सुजाता? नमस्कार मॅम. म्यूट करून ठेवा बेटा, आता आपण क्लास चालू झाला ना. हा, चला ठीक आहे. तर मग आजचा म्हणजे विषय आहे आपला पुढचा, श्रद्धा आणि धैर्य. आतापर्यंत आपण काय सांगितलं, समजवलं की कठीण परिस्थितीच्या वेळेस, आपल्या आयुष्यातल्या कठीण परिस्थितीच्या वेळेस आपल्याला योग्य लोकांची साथ जेव्हा मिळाली तर ते खूप महत्वपूर्ण असतं आणि खूप महत्वपूर्ण ठरतं. आता त्याच्याच पुढे आपण आणखी खोलमध्ये जाऊन पाहणार आहे की श्रद्धा आणि धैर्य ह्या दोन शक्तीच आहेत. जसं मी तुम्हाला प्रत्येक क्लास मी सांगते तुम्हाला, तर हा एक एक क्लास म्हणजे एक शक्ती आहे. आता हे जसं नवरात्रीचा दिवस आहे तर सगळं शक्ती आपण म्हणतोय, पण आपण त्यांना रूप दिलं एखाद्या स्त्रीचं. आता हे सगळ्या शक्ती किंवा ह्या शक्ती म्हटलं तर कसं लेडीज वाटतं ना, पण ह्या सगळ्या म्हणजे आपल्या लेडीज मध्ये जास्त आहेत ह्या म्हणजे शक्ती. त्यामुळे याला नाव असं दिलेलं आहे. तर त्या अशा अनेक शक्ती आपल्या आतमध्येच दडलेल्या आहेत. त्याला आपण एकेकाला समोर आणून म्हणजे बाहेर आणून त्याचा खोल अभ्यास करतो आहे. तर आज आपण बघणार आहे की आपल्यातली श्रद्धा आणि आपल्यातलं धैर्य किती म्हणजे पॉवरफुल आहे आणि ह्या शक्तीबद्दल आपण विचार करणार आहे आणि बघणार आहे, खोल अभ्यास करणार आहे त्यांचा. तर बघा, आपल्या जीवनामध्ये बरेच वेळेस वादळ येतच असतात. हा म्हणजे नेचरचा एक रूपच आहे. तुम्ही बाहेरही पाहिलं असेल, आत्ताच पाऊस, आत्ताच वादून वादळ वारा, कधी कधी इतक्या जोराने सुसाट्याचा वारा येतो की सध्या आपण बाहेर रस्त्यात सापडलो होतो, एकदम एका जागी स्थिर उभं राहावं लागतं, नाही तर कशात तरी आधार घेऊन असं घाबरल्यासारखं होतं. पण उभं राहावं लागतं स्तब्ध. आणि त्या उभे राहण्यातही आपल्याला हे माहिती असतं की हे थोड्या वेळासाठी आहे, हे निघून जाणार आहे. जरी तुम्हाला समोर काहीतरी उद्ध्वस्त झालेलं दिसेल, सगळं धडधड पडताना दिसतील, झाडं आपटताना दिसतील, कचरा इकडचा तिकडे झालेला दिसेल, तुमच्या अंगावरचे कपडे केस सगळं उडताना दिसतात, सगळं काही. पण तरी पण तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला विश्वास आहे, तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव आहे की इतका वादळ आल्यानंतरही तो थांबतोच. कारण इतक्या वर्षाचा अनुभव आहे ना आपल्याला. हा हा एका दिवसात आजच बघतो असं नाहीये, नेहमीच बघतो आपण. सेम तसंच सेम तसंच आपल्या जीवनामध्ये पण अशा काही गोष्टींचं वादळ येतात. तिथे म्हणजे मुलं ऐकत नाही असं वाटतं, नवरा बायकोंचं पटत नाही, किंवा काहीतरी सासू सुनेचं, आई वडिलांचं, शेजाऱ्यांचं, मित्र शत्रू, पैशांनी फसतो, रोगांनी छाडतो, काय काय नाही होऊन जातात. म्हणजे हे सगळे काय आहे, आपल्या जीवनातले वादळ आहेत. आणि ह्या वादळामध्ये मग रस्ता अंधारतो, म्हणजे लाईन जातं, जसं आपण पाहतो लाईन जाते. रस्ता म्हणजे आपल्या जीवनातला रस्ता अंधारतो की मी आता करू काय. आपल्या घरातली लाईन जाते, हे जाते, पण आपण काय करतो, वाट बघतो, मेणबत्ती लावतो, दरवाजे खिडक्या बंद करतो, म्हणजे आपल्या घरामध्ये कचरा येऊ नये. म्हणजे जेवढं होऊ शकेल तेवढं आपण आपल्याकडनं रस्ते ते बंद करायला किंवा स्वतःला सुरक्षिततेमध्ये सांभाळायचा प्रयत्न करत असतो. तसंच, सेम तसंच हे सगळं करताना काय आपल्याला समजतं, तर आपला श्रद्धा आणि विश्वास की हे वादळ थांबेल. पहिला, जर लाईन गेली, लाईट गेली, तरी आपल्याला टॉर्च असते आपल्याजवळ किंवा आपल्याजवळ मेणबत्ती असते. नाहीच काही असेल, कुठे रस्त्यात असेल तरी पण शांत, चंद्र असेल तर चंद्राच्या प्रकाशात, नसेल असं अंधार तर अंधारातच थोडा वेळ. कधी कधी तर झोपेतही होऊन जातं की काही पताही लागत नाही केव्हा लाईन गेली केव्हा लाईन आली.
किंवा मग धैर्य धैर्य पण असतं आपल्यामध्ये, की आपण वाट बघतो की येईल नाही, येत, काही हरकत नाही, नेहमीच जाते, ओके. तर अशाच पद्धतीने जेव्हा आपल्या जीवनामध्ये वादळ येतात, तेव्हा रस्ता आपल्या समोर काय करावं हे समजत नाही, म्हणजे अंधार येतो. पण ज्यांच्याकडे श्रद्धा असते आणि धैर्य असते, तो माणूस, त्या माणसाला माहितीये की हे घडून जाईल, निघून जाईल, आणि परत तो माणूस प्रकाश शोधतो. जसं आपण मेणबत्ती टॉर्च शोधतो, अंधारातही शोधतो, माहिती असते कुठे काय असते वगैरे, है ना. तर तशाच पद्धतीने श्रद्धा म्हणजे विश्वास, श्रद्धा विश्वास एकच आहे. श्रद्धा म्हणजे माझं पूर्णपणे विश्वास आहे की हे चांगलं घडणार, काहीतरी होणार आहे, काहीतरी होणार आहे. आणि धैर्य म्हणजे मी आता पुढे पाऊल टाकणारच आहे, जरी मार्ग कठीण आहे तरी माझा मार्ग इथून समोर निघणारच आहे. तर अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये ह्या कठीण मार्गात, कठीण वेळेत, जेव्हा आपलं श्रद्धा आणि धैर्य हे धरून ठेवलं, तर आपला हा मार्ग समोरचा निघतोच. आता त्याच्यातले 5 पॉइंट्स आपण बघणार आहे, मुख्य 5 पॉइंट्स. लिहून ठेवा बरं का. सगळ्यांनी वही पेन घ्या, लिहत चला. तुमच्या हाताने अक्षरांनी जेव्हा लिहिलं ना, तर ते तुमच्या पेशींच्या द्वारे, एनर्जीच्या द्वारे तुमच्या आत जातं, आणि ते इतकं डीप येतं की ते ऑटोमॅटिक झोन मध्ये तुम्हाला लाईफमध्ये पावलं तुमचे म्हणजे त्या दिशेने पडतात. तर ही ऑटोमॅटिक प्रोसिजर आहे सगळी. जसं आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, ऑटोमॅटिक प्रोसिजर आहे. विचार येतात, माहिती नसते तुम्हाला काय विचार करतात, पण ऑटोमॅटिक प्रोसिजर आहे. तसं आपल्याला हा अभ्यास करून करून ते ऑटोमॅटिक पोझिशन मध्ये आणायचं आहे. म्हणून मी 90 दिवसाचा प्रण घेतलाय बरं का. म्हणजे याच्या मागे कारण आहे, सायंटिफिक कारण आहे, की तुम्ही रोज रोज ऐकून 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 तुमच्या पेशी पेशी बदलून जातील. तर त्यामुळे जी प्रक्रिया सांगते मी, ती नक्की करा तुम्ही. कारण बघा, तुम्ही म्हंटल मला वेळ नाहीये, आज माझं असं होतं तसं होतं. माझ्या पण जीवनात होतं तसं. पण मी काढते की नाही, मी सारं जीवनाचं पूर्ण बाकीचा सगळा वेळ ठेवते. खूपच जरुरी असेल तर मला वाटतं आतापर्यंत आपण दोनच काहीतरी, दोन की एक की दोनच काहीतरी सुट्ट्या घेतल्या असेल ना, मला वाटतं एकच काहीतरी झाली, पण दुसरी तर आठवत नाही. तर अशा पद्धतीने म्हणजे मी सगळ्यात मॅनेज करते, पण बरोबर ही वेळ माझी माझ्यासाठी ठेवते. है ना. तर अशा पद्धतीने, आणि कधी कधी होते म्हणा, असं काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यासाठी मी तुम्हाला रेकॉर्डिंग देतेच, प्रश्नच नाही, मी याच्यात विरोध नाही करत आहे. पण होमवर्क मात्र चालता फिरता करायचा आहे आपल्याला, त्यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही. पण तुम्ही लिहिलं तर खूपच जास्त चांगलं होईल. ठीक आहे. तर मुख्य पहिला पॉइंट आहे त्याचा आपला, की श्रद्धा म्हणजे आपल्या आत्म्याचा पाया आहे. आत्म्याचा म्हणजे आपल्या एनर्जी, जी काही आपण एनर्जी, प्राणशक्ती आपली, ती म्हणजे श्रद्धा आहे, की ती आहे काहीतरी असं जिवंत पण आहे, की ज्याच्याने आपण हे सगळं करतो आहे. आणि ह्या गोष्टीला मानणं म्हणजेच श्रद्धा असणं, की मी जिवंत तर ठेवलंय मला भगवंतानी. आली माझ्यावर कठीण वेळ, जर आरोग्यामध्ये असेल तर हो ठीक आहे, मला मी पडले जडले किंवा जे काही झालं, झालं माझ्यावर, आलं संकट, आलं किंवा कोणीतरी पैशाने फसवलं, किंवा प्रॉब्लेम आला काहीतरी फायनान्शियल, ठीक आहे, आलं, अंधार आला, ओके. काही रिलेशनशिप मध्ये भांडण झालं किंवा जे काही झालं, बिलकुल ओके झालं, सगळं मान्य मला. पण तरी पण ह्या अंधारामध्ये एक आता मला विशेष दिवा आहे, दिवा मला दिसतो आहे, है ना. हा. आणि तीच वेळ, म्हणजे ती वेळ जी असते, म्हणजे जी आपल्याला ही श्रद्धा आपल्याला एकतर अंधारामध्ये आपल्याला आशेचा दिवा दाखवतो, दिवा दाखवते ही श्रद्धा. जेव्हा आपल्याला हे समजतं की मी जिवंत आहे, हे मला भगवंताने ठेवलेलं आहे, कितीही कठीण येऊ वेळ, पहिलं लक्ष कुठे जाते, की तुम्ही जिवंत आहे, म्हणजेच तुमच्या आत्म्याचा पाया आहे हा, की तुमचा आत्मा आहे अजून जिवंत. आणि मग जेव्हा तुम्ही त्या प्राणशक्तीला, जिला आपण रेकी पण म्हणतो, त्या प्राणशक्तीला तुम्ही सांगितलं की मी जिवंत आहे, म्हणजेच अंधारामध्ये तुम्हाला हा आशेचा दिवा म्हणजे टॉर्च तुम्हाला सापडला. आणि ती आपल्याला सांगत असते की ही वेळ कायमची नाहीये, उजड होणारच आहे. आणि जसं तुमच्या हातामध्ये टॉर्च सापडला किंवा मेणबत्ती सापडली, निदान एवढा मोठा नाही पण एवढा तर प्रकाश आहे. बरं ठीक आहे, रात्रभर लाईट नसेल, पण सकाळी तर सूर्य उगवणारच आहे. नाही तुम्हाला तुमच्या जवळ टॉर्च आणि नाही काही आहे, तुम्ही रस्त्यात कुठे सापडले, रस्त्यात कुठे तरी आहात, नाहीये तुमच्या जवळ दिवा टॉर्च काहीच, पण तिथेच जर थांबले, बसले, राहिले, तर तिकडून तुम्हाला सूर्य तर उगवणारच आहे. म्हणजे ही जी अंधाराची वेळ आहे ही कायमची नाही.
तर उजाड होणारच आहे, दिवा उजळणारच आहे, प्रकाश उजळणारच आहे. ही गोष्ट सांगते आपल्याला आपली श्रद्धा. ठीक आहे. दुसरा पॉइंट आहे धैर्य म्हणजे कृतीची ताकद. श्रद्धा म्हटलं तर श्रद्धा अजून अडकलेलीच आहे, म्हणजे हैदराबादलाच आहे. तर थकलेल्या होत्या म्हणून ते दोघी पण. तर पहाटे 4 वाजता म्हणजे हैदराबादला पोहोचल्या. श्रद्धा म्हटलं की मला श्रद्धाचीच आठवण येते की मला कोय झालंय की ती आज येणार होती, पण त्यांनी एक दिवस थोडस पुढचं आणि हैदराबादला एक काम होतं. तर उद्या सकाळी निघणार तर संध्याकाळी पोहोचणार. तर तुम्ही पण मला विचारण्याच्या आधी म्हटलं चला सांगून देते, नाही तर माझ्या डोक्यातनं निघून गेलं होतं. तर ही श्रद्धा आपल्याला आपल्या म्हणजे आतमध्ये पाहिजे असते. ही श्रद्धा म्हणजेच एक आपली प्रकाश म्हणतात तरी चालेल. तर दुसरा पॉइंट आहे धैर्य. धैर्य म्हणजे काय? कृती करण्याची ताकद. धैर्य म्हणजे आपण एक हिम्मत असं करतो की हिम्मत असणं. तर श्रद्धा असेल तरी आणि धैर्य नसेल तरी सुद्धा आपण थांबून जातो. नुसतं श्रद्धा घरात ठेवलं की हो मला आहे, मला विश्वास आहे, मला असा आहे, पण तरी पण आतून तुमचं घाबरली असेल, म्हणजे धैर्य म्हणजे थांबण्याची जी असते ना, की किती दिवस अजून किती वेळ. जसं आता रात्री तुम्ही वादळामध्ये सापडले, लाईन गेलेली आहे, अंधार आहे, सगळं आहे, तर तिथे असं नाही हो हो मला माहितीये सूर्य उगवणार आहे, हो हो मला माहितीये टॉर्च सापडणार आहे, मेणबत्ती सापडणार आहे, पण कधी कधी तर याला म्हणतो आपण धैर्य नाहीये. तर एक मला माहितीये की सूर्य उगवणारच आहे, तो त्याच्या वेळेवरच उघडणार आहे, तर त्यावेळेस तेवढा वेळ मी काय करणार आहे? शांतपणे बसून राहील किंवा बघेल इकडे तिकडे, किंवा मला टॉर्च कुठे कुठे मी सापडला काय काय आहे, तर नाही तर मग मला माचीस तरी सापडली कमी केली ते माचीसच पेटवेल, त्याच्यानेच करून पाहिजे. नाही काय तर लायटर सापडला तर गॅसच कल पेटवून बघेल, काहीतरी म्हणजे उपाय होत राहील. तर ह्या गोष्टीला म्हणतात धैर्य. म्हणजे जरी वेळ लागत असेल तरी पण तो धैर्य असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर नुसतं श्रद्धा असेल तरी पण आणि धैर्य नसेल तरी सुद्धा तिथे तुम्हाला अडकल्या जातं, तुम्ही थांबून जाता. तर धैर्य आपल्याला उभं करत असतो आणि पुढे पाऊल टाकायला भाग पाडत असतो. त्या धैर्यामुळे आपण पुढे पाऊल टाकतो. ठीक आहे. तिसरा पॉइंट आहे की श्रद्धा आणि धैर्य. श्रद्धा आणि धैर्य यांच्या दोघांचं कॉम्बिनेशन हे एकत्र जेव्हा तुम्ही ठेवलं त्याचे परिणाम इज इक्वल टू अद्भुत परिणाम होतात. श्रद्धा आणि धैर्य याचं बेस्ट उदाहरण एक शेतकरी. शेतकरी जसं तो आपल्या शेतामध्ये नांगरणी करतो, सगळं पेरणी करतो आणि पेरणी केल्यानंतर वाट बघतो, पावसाची वाट बघतो आणि विश्वास असते त्याच्यावर, श्रद्धा असते हे सगळं की जेही काय केलं ते म्हणजे आता येणारच आहे, उगवणारच आहे. आणि कष्ट करून तो काम करतो आणि एका विशिष्ट वेळेपुरतो, कितीही पाऊस पडो, कितीही ऊन पडो, कितीही त्यांनी कष्ट करो, पण एका वेळेपर्यंत त्याला थांबणं गरजेचंच आहे. ते थांबणं म्हणजेच त्याचं धैर्य आहे, साहस आहे, त्याला त्याचे म्हणजे विश्वास आहे, त्याचं पास्ट एक्सपिरियन्सेस आहेत की त्याला माहिती आहे एवढा वेळ लागणारच आहे, थांबावंच लागेल. पण तोपर्यंत तो घरी राहून झोपत नाही, पेरणी करणं आणि झोपणं. उलट पेरणी केल्यानंतर त्याचे कामं जास्त वाढतात. तर रोज तो शेतामध्ये जाईल, आजूबाजूचं गवत उगवेल तर ते काढत बसेल, खत पाणी देईल, कंपाऊंड बरोबर करेल, आणखी त्याला व्यवस्थित करेल, पाणी कुठून जातं काय जातं किती कामं असतात. उलट पेरणीनंतर तर खूप जास्त कामं वाढतात त्यांचे बरेचसे. सतत लक्ष देणं, तर याला म्हणतात धैर्य. धैर्याने काम करणं. आणि हे धैर्य आणि श्रद्धा हे दोन्ही जर एकत्र आले तर दोन्हीचं फळ नक्कीच मिळतं. म्हणजे त्यांनी पेरणी केल्यानंतर जेव्हा मग कष्ट म्हणजे त्याचे कष्ट, त्याची पेरणी आणि त्याच्यानंतर त्याने विश्वास, वेळ, धैर्य हे ठेवलं तर त्याला रिझल्ट मिळतो छान. हो की नाही? 2-4 महिन्यांनी का असेना फळं चांगले येतात सगळं आणि मग त्याला त्याचं फळ मिळतं. तर एवढं म्हणजे सगळं आपल्याला जेव्हा आपल्यामध्ये धैर्य, आपल्यामध्ये श्रद्धेचे आपण म्हणजे शांतपणे रिझल्टची वाट पाहिली तर त्याचा रिझल्ट अद्भुत येतो, चांगला येतो. चौथा पॉइंट आहे कठीण काळामध्ये श्रद्धा ढळते. बरेचदा असं होतं की आपल्याला असं वाटतं की नाही नाही माझ्यामध्ये श्रद्धा आहे, मला माहिती आहे, पण तरी पण ही ह्युमन टेंडन्सी आहे. जितकी कठीण काळ असेल ना तितकं तुमची श्रद्धा ढासळते किंवा संशय तयार होतो तुमच्यावर, ते होईल की नाही यार, माझी रेकी काम करते की नाही यार,
मग बरेच जण मला पण असं म्हणतात की नाही नाही मॅडम, तुमची रेकी काम करते, तुम्ही रेकी द्या. अरे तुम्ही शिकले ना, तुम्ही ग्रँड मास्टर आहात ना, मी देते बिलकुल, पण तुम्ही असं नका म्हणू की माझ्यापेक्षा तुमची रेकी काम करते. बिलकुल नाही. तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मध्ये तुमच्या मुलांना रेकी देताय, तुमच्या मिस्टरांना, तुमच्या घरच्या लोकांना तुम्ही रेकी देताय, तर तुमच्यापेक्षा मी जास्त त्यांच्याशी अटॅच आहे का? नक्कीच नाही. तुम्ही जास्त अटॅच आहे, तुम्हाला त्यांच्याबद्दलचं जास्त तुमचं जास्त प्रेम आहे, तर नक्कीच माझ्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग तुमची रेकी आहे. पण तिथे होतं काय, तुमची श्रद्धा ढासळते, तुमच्यामध्ये कुठेतरी शंका निर्माण होऊन जाते, किंवा कुठेतरी असं वाटतं की नाही नाही, मी तेवढी पॉवरफुल नाहीये, माझ्याजवळ तेवढी प्रॅक्टिस नाहीये. पण ह्या गोष्टीला प्रॅक्टिसची गरजच नाहीये. प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही वारंवार एकच गोष्ट करता तेव्हा ती तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाते, म्हणजे तुमच्या पेशीमध्ये ती गोष्ट रुजून जाते. आणि मग तुम्हाला वाटतं की अरे हो, येतं ना. जसं आपण शेतकऱ्याचं, आता हा उदाहरण सगळ्यात सोपं उदाहरण आहे. माहिती आपण हे कुठलं बीज लावलं, झाड लावलं, तर आपल्याला थांबतो आपण त्याच्यासाठी खूप नाही करत, आलं का आलं का, परत बीज खोदून खोदून काढणार असं नाही करत आपण. है ना, एकदा मातीत बीज पेरलं की बस ते कोंब येण्याचीच वाट बघत असतो आपण, आणि ते आलं की मग त्याला वाटलं अजून आपण सांभाळून ठेवतो, त्याचं पाला पूर्ण फळ येईपर्यंत आपण त्याची वाट बघतो. असं नाही रोज रोज बघत की आता नाही आलं फळ, आता नाही आलं अजून फळ, का नाही आलं, अरे बापरे येतील का नाही, असं नाही. असं तर करत नाही. तर तशाच पद्धतीने आपण जेव्हा आपल्या लाईफमध्ये बरेचदा आपल्याला शंका येते, हे सगळं माहिती असते आपल्याला, पण तरी पण ती श्रद्धा ढासळते. आणि जशी अडचण मोठी असेल तेवढी अडचण आपल्याला, म्हणजे तेवढी आपल्याला शंका जास्त येते. तर अशा वेळेस ही शंका किंवा म्हणजे सॉरी, ही श्रद्धा आपल्याला परत जागवणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्यासाठी आपल्याला ना कसं अवेअर राहणं जरुरी आहे, की मला शंका आली आहे, माझा विश्वास ढासळतोय. आणि त्यावेळेस स्वतःला जागवणं म्हणजे हेच, स्वतःला आठवण करून देणं. आणि त्यावेळेस धैर्याची आठवण करून द्यायची आपल्या मनाला, कारण मन आपलं असंच आहे, भटकणारं, भटकवणारं. आणि त्याला न भटकवण्यासाठी आपण इतकं मेडिटेशन करतो, पण एवढे पुरे नाहीये. आणि तुम्ही रेग्युलर होमवर्क करणं किंवा रेग्युलर तेवढं स्वतःला जाणून बुजून त्या पाथवर चालवणं, ते मेडिटेशन करणं, जे मी तुम्हाला असं सांगते, मी ते इथे 10 मिनिटातच सांगते, पण तुम्हाला ते अर्धा तास, 1 तास, तुमचे जसं वेळ मिळतो तशा पद्धतीने, जितक्या पद्धतीने करता येतं करणं, हे म्हणजे तुम्हाला सवय करण्याची आहे. आणि हे जेव्हा तुम्हाला सवय झाली, तर मग तेव्हा वारंवार आपल्याला त्या क्षणामध्ये आपल्याला आपल्या धैर्याची आपल्याला आठवण करून द्यायची, की धैर्य ठेव. म्हणजेच पॉवर आपल्यामध्ये आहे ती. तू फक्त विश्वास ठेव, श्रद्धा ठेव, धैर्य ठेव. आणि स्वतःला स्वतःशी बोलायचं की मी एकटी नाहीये, सारा विश्व माझ्या पाठीशी आहे. आणि सारं विश्वात जे काही गोष्ट घडतात ह्या सगळ्या आपोआप घडतात आहे. फक्त 10% ते आपल्या विचाराने घडतात आहे. पण त्याच्यातही आपण 90% निगेटिव्ह थॉट्स करतो. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ना, किती भयंकर मोठी चूक आहे आपल्यामध्ये. कारण देतो आपण, नाही नाही माझं असंच नाही झालं, मला वेळच नाही मिळाला, मला असंच नाही, मला तसंच नाही. बघा, एवढं सगळं ब्रह्मांड आपल्यासाठी आपोआप करतो. एक दिवस जर भगवंताने आपल्याला नाही म्हटलं, अरे मला आठवणच नाही, अरे मला खूप काम होतं, मला तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही, तर मग कसं होईल सांगा बरं. हो की नाही. आपल्याला इतकी सवय करायची आहे की हे नॅचरली आपल्यामध्ये आलं पाहिजे, की होमवर्क केलं का? येस, केलं. तुम्हाला तुमचे अनुभव रोजचे बोलायचेच आहे, इथे जॉईन व्हायचंय ना, तर तुम्ही असं समजा की आपण तिथे जॉईन झालं तर केव्हाही मॅडम नाव घेऊ शकते कोणाचंही. तर तयारच राहायचंय आपल्याला. हो की नाही. आणि मजा येते यार होमवर्क करायला. होमवर्क म्हणून नाही आपल्याला ना, होमवर्क म्हणजे कशी एक धास्तावल्यासारखे झाले, शाळेतलं होमवर्क असतं ना, मग टीचर रागवते, मग असं असं काहीच नाही. आपण मस्त मजे मजेने एकमेकांशी बोलत जायचंय. ठीक आहे. पण तुम्ही जितकं छान बोलाल ना, तितकं म्हणजे आपला क्लास रंगेल यार, मला मला पण मजा येईल. ठीक आहे. तर हे जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमचं ध्येय ढासळलं किंवा तुमची श्रद्धा ढासळली, तर ती परत जागवणं महत्वाचं आहे. त्यावेळेस स्वतःला अफर्मेशन द्या, की मी एकटी नाही आहे, हे सारं विश्व, सारं ब्रह्मांड माझ्या पाठीशी आहे. ठीक आहे. तर कुठेच तुमची श्रद्धा मग ढासळत नाही. आणि खरं म्हणजे हे, आणि शेवटचा पॉइंट हाच आहे, 5वा, की श्रद्धा आणि धैर्याने तयार होतंय आपलं व्यक्तिमत्व. जे मी आताच तुम्हाला सांगितलं, की हे सगळं का बरं करायचंय, का मी तुमच्या मागे लागते, केलं का, केलं का, असं करा तसं करा, का बरं मागे लागते, नुसतं ऐकल्याने होणारच नाहीये.
कारण हे जे आपण ऐकतोय तर आपल्याला युट्यूबवर मिळतं, गुगलवर मिळेल, जिथे तिथे आजकाल काही सोपं झालं सगळं मिळायला. पण हे आपण तयार करतोय आतून स्वतःला. त्याला लिटरली एकेका पेशीला रंग भरतोय असं म्हटलं तरी चालेल. तर आपल्याला चांगलं पाहिजे ना रंग कॉम्बिनेशन आपला. तर म्हणून तर हे जेव्हा आपण आपल्यामध्ये धैर्य आणि आपलं श्रद्धा जागृत केलं ना, तर आपलं व्यक्तिमत्व तयार होतं. आणि हे व्यक्तिमत्व, हे दोन्ही गुण म्हणजे धैर्य आणि श्रद्धा हे खूप महत्वाचं आहे. आणि हे दोन गुण तुमच्या चालण्यात, तुमच्या बोलण्यात, तुमच्या निर्णय घेण्यामध्ये आपोआप दिसून येईल की तुम्ही काय आहात, काय व्यक्तिमत्व आहे तुमचं. ते इतकं सुंदर म्हणजे तुमचं पूर्ण तुम्ही बदलून जाणार. ब्लेमिंग, कंप्लेंटिंग, दुसऱ्याकडे निगेटिव्ह नजरेने बघणं तर विसरून जाणार तुम्ही. फक्त मला तुमची साथ पाहिजे होमवर्क करण्याची, बस, बाकी काहीच नाही. आणि तुमचा होमवर्क केल्यानंतर शेअर करण्याची. शेअर केल्याने पण म्हणजे तुम्हाला एक आत्मविश्वास तुमच्यात दिसतो छानपैकी, है ना. तर जेव्हा तुमच्याकडे श्रद्धा, धैर्य असतं, तेव्हा लोक सुद्धा तुमच्यावर आपोआपच विश्वास ठेवायला लागतात. त्यांना सांगावं नाही लागत की अगं बिलीव्ह मी, विश्वास ठेवतो माझ्यावर, मी असं करीन तुझ्यासाठी. बोलायची गरजच नाही वाटत. ते ऑटोमॅटिक तुमचं ऑरा, आपण जे शिकलोय ना ऑरा क्लिनिंग हे वगैरे, हे सगळं मी आता तुम्हाला सांगितलंय, कृती म्हणून सांगितलीये. पण जेव्हा तुम्हाला आतूनच जे समज आली, समजलं म्हणजे ती अनुभूती, अनुभव आले, तर तुम्हाला हे असं असं करायची काही गरज आहे का? काही गरज नाहीये. आणि शेवटच्या क्षणामध्ये मी ग्रँड मास्टर झाले तर मी तुम्हाला तर सिम्बॉल्स आणि याच्यामधूनही मुक्त करते. हो की नाही? ते सगळ्या भावना आणि विचार आणि हे सगळं आपल्या कोर्स म्हणजे काय आहे? हे सगळं मुक्त करणं आहे मस्तपैकी. मुक्त एकदम शरीर आणि मनाच्या परे जायचंय आपल्याला हे सगळ्या गोष्टी. पण तुम्ही करता किती त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. तर लोक सारा म्हणजे तुमच्यावर विश्वास ठेवतात. तुम्ही एक विश्वासू आणि एक खूप सुंदर म्हणजे व्यक्तिमत्व तुमचं तयार होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःवरचा विश्वास ठेवायला शिका. कारण मला जे म्हणतात ना की नाही नाही तुम्ही रेखी द्या, तुमची रेखी जास्त म्हणजे यार, मला तुम्ही काय बघता, मी नुसतं चांगली बोलते, चांगलं शिकवते म्हणून काय मी सगळं ऐका, बरोबर आहे का? पण तरी पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय, पण स्वतःवर विश्वास नाही ठेवत. म्हणजे किती मोठी गोष्ट झाली ना. तर इथेच आहे आपल्याला आता वर्क आपल्याला असंच करायचंय. आणि हे वर्क वेगळं नाही करायचंय, जीवन जगता जगता, श्वास घेता घेता हे सर्व काम करायचंय तुम्हाला. एकही क्षण मी तुम्हाला वेगळा मागत नाहीये, फक्त इथे ऐकत आहात बस. त्याबद्दलच मी खूप खूप धन्यवाद आहे की तुम्ही निदान ऐकायला तर येता, रोज रेग्युलर येत आहात, है ना. तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता तुम्ही जेव्हा आपल्या म्हणजे श्रद्धा आणि धैर्य ठेवलं की. आणि अशा वेळेस जेव्हा तुमचं धैर्य आणि तुमची श्रद्धा वाढली ना, तुमचा स्वतःचा विश्वास वाढला ना, तर तुमचं एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. आणि एक आपोआपच असं एक ठहराव म्हणा किंवा असं एक काय म्हणजे असं सुंदर आयुष्य, तुमचा ऑराच सुंदर व्हायला लागतो. आणि ब्रह्मांड तुमच्या विश्वास म्हणजे तुमच्या शब्दांवरच विश्वास ठेवतोय. म्हणजे तू जसं म्हटलं ना, हा ब्रह्मांड बाहेर जसा आहे तसाच आपल्या आतमध्ये आहे. तर तुम्ही जे ब्रह्मांडाला सांगाल, तुमचे शब्दच समोर म्हणजे आपोआप प्रस्तुत होतात. किंवा तुमच्या असं एक इच्छा म्हणा, जे काय म्हणतो आपण मॅनिफेस्टेशन म्हणा, किंवा जे अट्रॅक्शन, लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे जे काय म्हणतो आपण, त्याचं खरं सायन्स ही आहे. एका दिवसाने नाही होत नुसतं बसून व्हिज्युअलायझेशन करा किंवा मग चिठ्ठी लावा आणि असं लावा ते करा, याच्याने नाही होत. हे तुमच्या आतूनच सगळं बदलावं लागतं. आणि सोपं आहे. जर आपण किती हळूहळू हळूहळू एक 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 चॅप्टर शिकतोय आणि तो डीप गेले ना तुमच्या, लिटरली आयुष्य मस्त होईल. त्यामुळे खरंच मनापासून विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, धैर्य ठेवा आणि होमवर्क करा. ठीक आहे. तर आज तुमचं एक होमवर्क आजचं, की तुमच्या वहीमध्ये किंवा डायरीमध्ये लिहा आज, की तुमच्या आयुष्यातला असा प्रसंग कधी आला असेलच, नक्कीच सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येतात. अगदी छोटासाही असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण त्यावेळेस तुम्ही जी श्रद्धा किंवा धैर्य याच्याने तुम्ही ती अडचण पार केली होती. आणि आज जेव्हा तुम्ही म्हणजे वळून बघता आहात, तर ते असं वाटतं की अरे बापरे, त्या प्रसंगामध्ये मी किती घाबरले होते. पण आज वाटतं की अरे च्या, ती प्रसंग आलं आणि ते मी पार केलं, म्हणून आज मी अशा पद्धतीने घडले. हो ना. कारण मी माझं स्वतःच मी स्वतःच सांगते ना, मी साधारण म्हणजे
घरात मजूर काम करणारे असेल ना, त्यांना सुद्धा मी काम करायला सांगू नाही शकत होते, की माझं असं करून द्या, तसं करून द्या काम. माझे मिस्टरच करणार सगळं. तर बाहेर जाऊन तर मी अजून म्हणजे किराणा नाही, भाजीवाल्याशी नाही बोलायची. तर मग मोठे मोठे साहेब लोक यांच्याशी तर प्रश्नच येत नाही. पण आज बा त्या प्रसंगाने सगळं आज माझं आयुष्यच बदललं. आज आपल्या प्रोग्राम मध्येच किती सगळे मोठे मोठे लोक असतात, पोलीस इन्स्पेक्टर पासून तर इंजिनियर, सीए, डॉक्टर्स, आणि किती डीपपणे प्रश्न विचारतात. त्यांचे प्रश्न पण वेगळे असतात, जे एज्युकेटेड लोक असतात ते, है ना. तर हे किती म्हणजे बदललं त्या एका प्रसंगामुळे. काहीतरी प्रसंग आले आणि त्याच्यामध्ये मी श्रद्धेने म्हणजे श्रद्धा कशी ठेवली, तर मी शिकले. आणि जिथे जिथे जे जे मी शिकले, त्यांचे होमवर्क, त्यांचं लिहिणं, त्यांच्यामध्ये बिलकुल त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकून, जसं जसं मला कोच म्हणत होते, माझे गुरु जसं जे सांगत होते, तशा पद्धतीने विश्वास ठेवून मी करत गेले. मी होमवर्क करत गेले, मी शेअरिंग करत गेले, मी लोकांच्या समोर बोलत गेले, जे ऍक्शन सांगितले ते ऍक्शन्स करत गेले. मला जेव्हा सांगितलं की तुमचं म्हणजे ध्येय, तुमचं पर्पज हे करा, तर मग मी माझं पर्पज खूप विचार केला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. पण मला सगळ्यात मेन आलं, आणि पर्पज जनरली आपलं असं असतं की आपल्या लाईफमध्ये जिथे आपण पडतो, तेव्हा ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कमतरता आहेत, तेच आयुष्यामध्ये इतरांना मिळो, अशी जेव्हा आपण कल्पना करतो ना, तिथे आपलं ध्येय जम होऊन जातं. तर माझ्या ह्याच्यामध्ये फायनान्शियली खूप मला हे झालं होतं आणि त्याच्यातच मी पडले सगळं धडाडकन. तो नेमकं तेच ध्येय ठेवलं की मी, आणि त्यातल्या त्यात सिंगल वुमनला मी फायनान्शियली उभं कसं राहायचं हे शिकवणार. त्याच्यासाठी म्हणून मी आता कुठे शोधू, कुठे करू. मला स्वतःला अक्कल नव्हती पैसा कसा कमवायचा, आणि मी दुसऱ्यांना कसं शिकवणार. पण ध्येय ठेवलं मी, ध्येय तो माझा पर्पज, लाईफ ऑफ पर्पज. मला नाही माहिती होतं कसं शिकवणार आणि काय शिकवणार आहे, पण मी डिक्लेअर केलं. आणि त्याच्यासाठी म्हणून मला सगळ्यात मेन म्हणजे, आता एकदम असा कोणाच्या बायकांच्या समोर तर मला तेही जायला मला भीती वाटत होती. मग अशा ह्याच्यामध्ये मी महिला आश्रम मध्ये गेले, अनाथ आश्रम मध्ये. तर त्या बिचारा ऑलरेडी आधीच घाबरलेल्या होत्या, मग त्यांना आपण काय घाबरायचं. मग आणखी मला त्यांच्याशी बोलायला म्हणजे चांगलं वाटलं. मग त्याच्यातही काही लहान मुली होत्या. मग त्यांना मला तेव्हा पार्लरचा कोर्स होता माझा, तर पार्लर यायचं मग त्याच्यासाठी म्हणतात चला तेच शिकवायचा प्रयत्न करू आपण. मग तिथेच आपल्या ओळखीचे कस्टमर, त्यांच्याकडे जा, मग त्यांना पैसे का. म्हणजे पहा त्यावेळेस 50 रुपयाची असं काय आज आपल्याला किंमत नाही वाटत आहे. पण ते 50 रुपये, 100 रुपये कमवायला दुसऱ्या कोणाला तरी शिकवलं, त्यांचं आपण निमित्त बनलो, किती मोठं हे आहे ना. आणि त्यावेळेसची ती श्रद्धा म्हणजे हे सगळं कोण करून घेत होतं, तर माझे कोच म्हणा. मग तिथे जाऊन तो शेअर करायचं लोकांच्या समोर की काय केलं, तुम्हाला काय वाटलं. त्याच्यामध्ये इतक्या छोट्या छोट्या अशा गोष्टी की एक म्हणजे 16-17 वर्षाची मुलगी होती, थोडीशी म्हणजे अपंग होती बिचारी, अशी खाली बसून म्हणजे चालू शकत नव्हती. पण तिला तिथे आणलं, तिच्यावर कोणीतरी रेप केलं आणि असं काहीतरी झालं होतं. किती भयानक गोष्ट होती ती. तर ना ती अशी मी जात होती, शिकवत होते, ती अशी माझ्या साडीचा पदर असा धरून माझ्या मागे मागे येत होती. म्हणजे किती मोठी आशा तिची, म्हणजे ती एका आईची भूमिका तिच्यासाठी, एक साधर साडीचा पल्लू. म्हणजे आजही मला आठवलं की डोळ्यात पाणी येतं तिच्यासाठी. की म्हणजे आपला एक साडीचा पल्लू कोणीतरी पकडून आपल्या सोबत येत आहे, म्हणजे किती मोठा आधार आहे यार आपण. म्हणजे एवढ्या गोष्टी सुद्धा तिचं तर आधार वाढलं, पण आपण स्वतःचा आधार किती मोठा वाढला. किती मोठी गोष्ट झाली ही. तर ही गोष्ट साधी नाहीये. तिचा पदर पकडणं सुद्धा आपल्या लाईफमध्ये केवढं तिने आपल्याला देते ती. ही गोष्ट करा. तर हे साधी सोपी नाहीये, किंवा इतकं हे नाही. हे जरी छोटस दिसत असेल ना, तरी याच्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे. आणि ह्या सगळ्या शक्ती आपल्या आतमध्ये आहेत. तर बाहेर नका शोधू, बाहेर नका कोणाच्या मागे लागू. आपल्या स्वतःच शक्ती जागृत करा. ठीक आहे. तर चला बसूया आपण आता ध्यान करायला. ठीक आहे. तर शांत जागेत बसा, जिथे तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. अरे शिट. चला शांतपणे बसा, हलकेच डोळे बंद करा. पाठीचा कणा
सरळ ठेवा. दोन्ही हात मांडीवर ठेवा. आकाशाकडे ओपन. श्वास आत घ्या. आणि हळूवार सोडा. श्वास आत घेताना जणू असं विचार करा किंवा अशा पद्धतीचा अनुभूती घ्या की जसं ह्या ज्ञानाचा प्रकाश आपल्या आतमध्ये जातोय आणि आपल्याच आतमध्ये लपलेल्या अनेक शक्ती आपण त्या प्रकाशामध्ये शोधतो आहे आणि आपल्याला सापडतात आहे. आणि आपल्या आतमधले असणारा अंधार श्वास सोडताना बाहेर पडतोय. परत अंधार लांब खोल श्वास घेत चला आणि सोडत चला. अगदी हळूवार श्वास, लांब श्वास घ्यायचा. शरीर रिलॅक्स करायचं आहे. आपण श्रद्धा आणि धैर्य जागवण्यासाठी ध्यान करतो आहे. श्रद्धा म्हणजे आपल्या आत्म्याचा पाया आहे. श्रद्धा आपल्याला अंधारात आशेचा दिवा दाखवतो. आणि धैर्य म्हणजे जीही आपण कृती करतो त्याची ताकद असते. जिथे श्रद्धा आणि धैर्य एकत्र आले तिथे अद्भुत परिणाम मिळतात. कल्पना करा, एका अंधाऱ्या बोगद्यातून तुम्ही चालत आहात. चालत आहात, चालत आहात. समोर फक्त अंधार दिसतो आहे. पण तरी पण श्रद्धेने किंवा धैर्याने तुम्ही चालत आहात. चालत आहात. आता दूर एक लहानसा प्रकाशाचा एक स्पॉट तुम्हाला दिसतो आहे. तुम्ही तरी चालतच आहात आणि तो प्रकाश म्हणजे श्रद्धा आहे. प्रकाशाकडे तुम्ही चालतच आहात. त्या श्रद्धेकडे तुमचं लक्ष आहे आणि तुम्ही चालत आहात. प्रकाश तुम्हाला आहे. अगदी एक लहानसा बुंद जणू तो दिसतो आहे आणि तुम्ही चालत आहात. आणि तुम्ही चालत आहात. तुमच्या पावलांमध्ये एक ताकद आहे आणि ती ताकद म्हणजेच धैर्य आहे.
समोर तुम्हाला एक छोटासा पॉइंट प्रकाशाचा दिसतो आहे आणि तुम्ही चालत आहे. तुमच्या पावलांमध्ये सुद्धा ताकद आलेली आहे. न घाबरता, न थांबता चालत आहात, चालत आहात. तुमची श्रद्धा, तुमचं धैर्य, तुमची ताकद आहे. त्या अंधाऱ्या बोगद्यामधून बाहेर निघण्याची ताकद आहे. अंधार बोगदा म्हणजे कठीण काळ तुमचा. तो प्रकाश म्हणजे श्रद्धा आणि ती पावलांची ताकद म्हणजे धैर्य. चालत आहात, चालत आहात, चालत आहात. हळूहळू तुम्ही त्या प्रकाशाच्या जवळ पोहोचत आहात. बोगद्यामधून दिसणारा तो एक छोटासा प्रकाशाचा पॉइंट आता तुम्हाला हळूहळू मोठा दिसायला लागला. जसजसं तुम्ही त्याच्या जवळ जाता तस प्रकाश जास्त मोठा यायला लागला. तुमची श्रद्धा काम करायला लागली. तुमची ताकद आता पदोपदी वाढायला लागली. हे तुम्हाला आता जाणवत आहे. आणि हळूहळू तुम्ही आता बोगद्याच्या अगदी बाहेर जवळ आले आणि बाहेर तुम्हाला सुंदर प्रकाशच प्रकाश दिसतोय. तुमच्या आतला प्रकाश जो ज्ञानाचा प्रकाश होता आणि बाहेर श्रद्धा, विश्वास आणि धैर्याचा प्रकाश एकरूप झालेला आहे. तुमच्या आतला प्रकाश बाहेरच्या प्रकाशाशी एकरूप झालेला आहे. ब्रह्मांड म्हणतो आहे, मी आहे तुमच्या सोबत. रात्र, तो बोगदा, ते काही क्षण होते. कठीण काळ म्हणजे काही क्षण असतात आयुष्यातले. पण ती अडचण तुम्ही पार केली, कारण तुमच्याकडे श्रद्धा आहे, धैर्य आहे. स्वतःला अफर्मेशन्स द्या. मी श्रद्धा ठेवते आहे, मी श्रद्धा ठेवतो आहे. मी धैर्य ठेवते आहे, मी धैर्य धरते आहे, मी धैर्य धरतो आहे. मी माझ्या अडचणीवर मात करू शकते आहे. माझ्याकडे श्रद्धा आहे, माझ्याकडे धैर्य आहे, विश्वास आहे.
माझ्या पावलांमध्ये ताकद आहे. हळूवार खोल श्वास घ्या. आणि हलकेच बाहेर सोडा. सरेंडर आणि रिलॅक्स होऊन जा. हलकेच वातावरणाप्रती जागृत व्हा. आणि आपले दोन्ही हात डोळ्यांवर हलकेच ठेवून हळूवार डोळे उघडा. येस, खूपच सुंदर. सगळेजण खूप छान सिरियसली करतात. करत चला, रोज करत चला. ठीक आहे.